भक्तांकडून देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर हा बनावट अकाउंट उघडण्यासाठी केल्याचं समोर आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्था आणि सिन्नर या ठिकाणी जगदंब पतसंस्थेत तब्बल 132 जणांच्या नावाची खाती उघडण्यात आली आहेत। यावरती कोट्यवधींचा व्यवहार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। अशोक खरात ऑपरेट करत असलेल्या खात्यांची चौकशी शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे। ज्यांच्या नावे हे खातं उघडण्यात आलं त्यांना याबाबत पुसटशी कल्पना नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। येथील काही जण अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। बंधू अशोक खरात याने त्याच्याकडे श्रद्धेपोटी येणारे जे भाविक होते यांना देखील मोठा गंडा घातलाय आणि त्यांना देखील अडचणीत आणल्याचा प्रकार जो आहे तो शिर्डी परिसरामध्ये घडलेला आहे। आणि शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल झाला सावकारकीचा, यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्थेमध्ये जवळपास 132 खाते या अशोक खरातने उघडलेले आहे। हे खाते खरं तर या लोकांना माहीत पण नाहीये की आपल्या नावे खाते उघडले गेलेले आहे। त्यामुळे गेल्या 2-3 दिवसापासून शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। मी आता शिर्डी पोलीस ठाण्याजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर 3 दिवसांपासून शिर्डी पोलीस जे आहे ते समता संस्थेमध्ये असलेले जे खातेदार आहेत यांची चौकशी करतायत। आणि कालपर्यंत 7 जणांची चौकशी झालेली होती। आज 12 जणांची चौकशी जी आहे ती झालेली आहे, ज्यामध्ये उमाकांत तावडे यांच्या नावे 4 अकाउंट आहेत। त्याची पत्नी असेल, आई असेल, त्याचबरोबर मुंबईचे दिनेश परब नावाचे जे व्यक्ती आहे त्यांच्या नावे, त्यांच्या पत्नीच्या नावे 4 अकाउंट समता पतसंस्थेत आहे। राजेश पोळ, त्यानंतर राजेंद्र जासूद ज्यांच्यावरती या भोंदूने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, अशा त्या राजेंद्र जासूदवर देखील जासूदच्या नावे देखील 2 अकाउंट आहेत। आणि कुठेतरी या अकाउंटमधनं कोट्यावधीचे जे व्यवहार आहे ते या समता पतसंस्थेतनं केले गेले। त्यामुळे या सगळ्या व्यवहाराची जी आहे ती चौकशी शिर्डी पोलिसांकडनं केली जाते। 19 जणांची चौकशी झाली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हे अकाउंट उघडण्यासाठी आम्ही कधी आलो नाही, आमच्या तिथे सह्या देखील नाही। केवळ आम्हाला सांगितलं गेलं की देवदर्शनाला आपल्याला जायचंय, त्यासाठी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो द्या। त्यानुसार या सगळ्या जे लोक आहेत यांनी या अशोक खरातला आपले पॅन कार्ड, आधार कार्ड दिले। त्याचा वापर करून 2021 साली याने हे सगळे खाते उघडले आणि कोट्यावधीचे व्यवहार केलेले आहे। आता यामध्ये अनेक जण हा जो भोंदू आहे याच्या विरोधात आणि संबंधित ज्या पतसंस्था आहे यांच्या विरोधात देखील तक्रार करण्याची शक्यता आहे। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। पुढची मोठी